नमस्कार, तनिष्का कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत डोशाची रेसिपी। तर डोशाच्या रेसिपीसाठी मी 1 वाटी जे आहे उडदाची डाळ घेतलेली आहे। सेम वाटीनेच आपल्याला जे आहे 3 वाट्या तांदूळ घ्यायचे आहे। तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकतात। सोबतच जे आहे आपण 1 टेबलस्पून मेथी दाणे घेणार आहोत। मेथी दाणेने जे आहे डोशाला टेस्ट छान लागते, एकदा तुम्ही घालून बघा। आणि डोस्याला थोडी जाडी पण छान येते मेथी दाण्याने। आणि ज्या वाटीने आपण उडदाची डाळ आणि तांदूळ घेतले होते सेम वाटीने जे आहे 1/4 वाटी जे आहे आपण मूग डाळ घालत आहोत। ही ऑप्शनल आहे, घालायची असेल तर तुम्ही घालू शकतात। आणि स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचं आणि रात्रभर 7 ते 8 तास जे आहे हे तांदूळ आणि डाळ आणि मेथी दाणे भिजू द्यायचे। तर आता इथे 7 ते 8 तास झालेले आहे। मेथी दाणे, डाळ आणि तांदूळ छान असे भिजलेले आहेत। तर आता डाळ आणि तांदूळ एकदा पाण्याने वॉश करून घ्यायचे, पण मेथी दाण्यांचं पाणी फेकायचं नाही, कारण याचे खूप छान हेल्थ बेनिफिट्स असतात। तर आपण जे आहे मेथी दाणे पाण्यासोबतच मिक्सर जारमध्ये टाकणार आहोत आणि डाळ टाकायची आणि याची एक छान अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची। असं जाड ठेवायचं नाही, जेणेकरून डोसा काढताना आपल्याला प्रॉब्लेम व्हायला नको, म्हणून एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची। आणि मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि सोबतच जे आहे आपण तांदूळही वाटून घ्यायचे। तांदूळही छान अशी बारीक स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची। तर आता आपले तांदूळही वाटून झालेले आहेत। ह्या प्रकारे आपण जे आहे डाळ तांदूळ सर्व वाटून घेणार आहोत। तर सोबतच जे आहे अर्धी वाटी मी पोहे घेतलेले आहे। पोहे छान असे धुवून घ्यायचे 2 ते 3 पाण्याने आणि जे आहे त्याचीही अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची। पोहे घातल्याने जे आहे डोस्याला छान अशी कुरकुरीतपणा येतो। तुम्हाला घालायचे असतील तर तुम्ही घालू शकतात, पण टेस्ट छान लागते। तर आता इथे जे आहे आपले पोहे पण बारीक आपण वाटून घेतलेले आहेत। तर हे पण पोह्यांचं बॅटर पण जे आहे आपल्या डाळ तांदूळाच्या बॅटरमध्ये घालायचं आणि जे आहे छान असं एकाच साईडने ढवळून घ्यायचं। तर छान असं मिक्स करून घ्यायचं। तर थोडं पाणी घालायचं, जे पोहे वाटले होते ते मिक्सर जार मी धुवून त्याचंच पाणी टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। इडलीचं बॅटर जे आहे घट्ट असतं, डोशांचं बॅटर जे आहे पातळ असतं। तर थोडं असं पातळच ठेवायचं। घट्ट पीठ केलं ना की जे आहे डोसा आपला ताव्याला चिपकून जातो, म्हणून थोडंसं पातळच बॅटर तयार करायचं आणि एका साईडनेच ढवळायचं। तर आता आपलं बॅटर तयार आहे। हे याला जे आहे आपण 8 ते 9 तास फर्मेंट करायला ठेवायचं। तर आता जे आहे 8 ते 9 तास झालेले आहे आणि मी नारळाची चटणीही तयार करून घेतलेली आहे। याची रेसिपी लवकरच तुम्हाला बघायला मिळेल। तर आता जे आहे आपलं बॅटर बघून घेऊ आपण। तर छान असं जे आहे फुललेलं आहे बॅटर 8 ते 9 तासाने। हिवाळ्यामध्ये बॅटर जे आहे फुलायला वेळ लागतो। तर एक टिप्स आहे, पिठाच्या खाली जे आहे डिश ठेवायची, डिशमध्ये गरम पाणी टाकायचं। तर त्याच्याने ही पीठ लवकर फर्मेंट होतं आणि इथे जे आहे बॅटर घट्ट होतं, म्हणून मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। आणि पीठ जे आहे गोल फिरवायचं नाही, कारण जी फर्मेंट झालेली जाडी आहे ना ती बसून जाते। तर सेम पद्धतीनेच हलवायचं आणि सेम कन्सिस्टन्सी करायची। आता इथे तावा ठेवलेला आहे। तावाही जास्त गरम केलेला नाही आणि थंडही केलेला नाही, मीडियम हीट झालेला आहे आणि सेम प्रकारे असा स्प्रेड करून घ्यायचा डोसा। तर डोस्यावरती जे आहे आता तेल घालायचं, जे बटर घालायचं असेल बटर घालायचं। तर तेल घातलेलं आहे आणि एका साईडने छान असा ब्राउनिश होऊ द्यायचा। तर तुम्हाला दिसतंय ब्राउनिश झालेला आहे। मी इथे डोशाला जे आहे पलटी करते आहे। तुम्हाला नको म्हणजे पलटी नाही करायचा असेल तर तुम्ही एका साईडने छान असा होऊ द्यायचा। तर आपला इथे डोसा तयार झालेला आहे। आपल्या डोशाला छान अशी जाडी आलेली आहे, म्हणूनच जे रवण आहे त्याला जे आहे छान असं फेटायचं नाही। असं जे आहे तुम्हाला मी जसं सांगितलंय सेम अशा प्रकारेच ढवळायचं, जेणेकरून अशीच छान जाडी यायला पाहिजे डोशाला। तर जे आपला डोसा झालेला आहे अशाच प्रकारे मी जे आहे तुम्हाला दुसरा डोसा दाखवत आहे। ह्या डोशाला मी जे आहे पलटलेलं नाही आहे, एकाच साईडने छान असा होऊ दिलेला आहे। तर तुम्ही जे आहे दोन्ही स्टेप जो दोन्ही डोसे दाखवले तशा प्रकारेही तुम्ही करू शकतात। तर आता आपले जो आहे दुसरा डोसाही छान झालेला आहे। तर हे डोसे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत, सांबारसोबत,
टोमॅटो चटणी सोबतही खाऊ शकतात. हे डोस्याचं पीठ जे आहे तुम्ही 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. जेव्हा तुम्हाला डोसे करायचे आहे तेव्हा फक्त अर्धा तास बाहेर काढून ठेवायचं. जर तुम्हाला अशाच माझ्या रेसिपी आवडत असतील तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.